लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, अरेनियस कन्सेप्ट नुसार ऍसिड्स काय असतात आणि बेसेस काय असतात. ऍसिड्स काय असतात, ज्या स्पेसिस आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर डिसोसिएट होऊन H+ देतात त्यांना आपण ऍसिड म्हणतो, आणि ज्या स्पेसिस किंवा सबस्टन्सेस वॉटरमध्ये आपण डिझॉल्व्ह केल्यानंतर OH- म्हणजे हायड्रॉक्सिल आयन्स किंवा हायड्रॉक्साइड आयन्स देतात त्यांना आपण बेसेस म्हणतो. त्याच्यानंतर सांगितलं होतं आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे न्यूट्रलायझेशन. अरेनियस कन्सेप्ट मध्ये काय सांगितलं आपल्याला, न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन काय आहे मग, इट इज द रिएक्शन बिटवीन ॲन ऍसिड अँड ए बेस टू फॉर्म ए साल्ट. काय फॉर्म करणार आहे, एक साल्ट आणि एक न्यूट्रल वॉटर मोलेक्यूल. जेव्हा एक ऍसिड आणि बेस यांची रिएक्शन होते तेव्हा एक साल्ट आणि एक वॉटर मोलेक्यूल तयार होतो. त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. न्यूट्रलायझेशन का म्हणलं तर त्या रिएक्शन नंतर जे सोल्युशन तयार होतं ना ते ऍसिडिक असतं ना बेसिक असतं. सोल्युशन कसं असतं, न्यूट्रल असतं. म्हणून ह्या रिएक्शनला काय म्हटलंय, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. रिएक्शन कोणाची आहे, एक ऍसिडची आणि एका बेसची. या दोघांची रिएक्शन आपण ऍक्वेस मीडियम मध्ये केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, एक साल्ट मिळतं, सिंपल साल्ट, आणि दुसरं काय मिळतं आपल्याला, न्यूट्रल वॉटर मोलेक्युल. बघा रिएक्शन बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊ. HCl काय आहे, ऍसिड आहे. NaOH काय आहे, एक बेस आहे. या दोघांची रिएक्शन आपण काय केली, ऍक्वेस मीडियम मध्ये केली. तयार काय झालं, NaCl आणि एक वॉटर मोलेक्युल. आता हे कसं तयार झालं किंवा यांच्या रिएक्शन कशा झाल्या हे आपल्याला आयोनिक थेअरीनं सांगितलं गेलंय. आयोनिक थेअरी काय सांगते, HCl आहे ते काय आहे, असं आपल्याला पूर्ण कंपोनंटच्या स्वरूपात दिसतं. कसं, HCl मध्ये काय काय असतं, H+ आयन्स आणि दुसरे Cl- आयन्स. म्हणजे आयोनिक थेअरीने काय सांगितलं, HCl आहे ते काय आहे, आयोनिक फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. मग त्याच्यात काय असणार आहे, H+ आणि Cl- आयन्स. HCl ला आपण काय लिहिलं, H+ Cl- आयन्स. तसंच NaOH पण काय आहे, आयोनिक थेअरीने सांगितलं की NaOH पण काय आहे, आयन्स मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजेच NaOH आपण काय लिहिलं, Na+ OH- आयन्स. या सगळ्याची रिएक्शन केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, Na+ आयन, Cl- आयन तसाच राहिलाय, आणि H+ आणि OH- काय तयार झालाय आपल्याला, न्यूट्रल वॉटर मोलेक्युल तयार झालेला आहे. आणि हे Na+ आणि Cl- म्हणजेच काय आहे, NaCl आहे. जे काय म्हटलं आपण, एक साल्ट प्रिपेअर होतंय. ठीक आहे, साल्ट तयार होतंय. तेच आता आपण काय केलं, जर कॅन्सल केले, काय कॅन्सल केलं आपण, जे कॉमन आयन्स दिसतात आपल्याला या रिएक्शन मध्ये, कॉमन आयन्स दिसतात ते कॅन्सल केले. कोणते दिसतात, इकडे Na दिसतोय, इकडे Na दिसतोय, इकडे Cl दिसतोय, इकडे Cl दिसतोय. कॅन्सल झाल्यानंतर रिएक्शन मध्ये काय झालं, H+ OH- आयन्स तयार काय झालेलं आहे, वॉटर मोलेक्युल तयार झालेला आहे. आता हा जो H+ आलेला आहे तो कुठून आलाय, HCl मधून आलाय. OH- आहे तो कुठून आलाय, NaOH मधून आलाय. तेच लिहिलंय आपण, H+ कुठून आलाय, ऍसिड मधून आलाय. OH- कुठून आलाय, बेस मधून आलाय. आणि या दोघांची रिएक्शन होऊन काय तयार होतंय, न्यूट्रल वॉटर मोलेक्युल तयार होतोय. आणि काय तयार झालेलं आहे इथं, NaCl साल्ट तयार झालंय. तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे काय आहे, जेव्हा एक ऍसिड आणि एक बेस यांची रिएक्शन आपण ऍक्वेस मीडियम मध्ये करू तेव्हा काय तयार होतं, एक साल्ट तयार होतं, आणि त्याच्याबरोबर काय होतं, सॉल्व्हंट मोलेक्युल. मग वॉटर मध्ये केलं असेल तर वॉटर सॉल्व्हंट आहे, त्याच्यामुळे एक न्यूट्रल वॉटर मोलेक्युल काय होतं, तिथे तयार होतंय. तर हे होते काय, न्यूट्रलायझेशन रिएक्शन, ज्याच्यात काय होतं, ऍसिड आणि बेस या दोघांची रिएक्शन होऊन काय तयार होतंय, न्यूट्रल सोल्युशन तयार होतं. म्हणून ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतोय, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे लिमिटेशन्स अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस अरेनियस थेअरी.